आता पुन्हा थेट जाऊयात आपण वरळी डोम इथे, ज्या ठिकाणी 5 तारखेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे आणि अर्थात त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे हा मराठी माणसांचा विजयोत्सव आहे। आणि आता तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अनिल परब पोहोचलेत, तर मनसे नेते सुद्धा आहेत। नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, यशवंत किल्लेदार हे सगळेजण तिथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत, कारण 5 तारखेला ज्या ठिकाणी हा विजय मेळावा होणार आहे तिथल्या सगळ्या नियोजनासंदर्भात दोन्ही पक्षाचे नेते चर्चा करतायत, पाहणी करतायत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या देखील तिकडनं आहेत आपल्या सोबत। स्नेहा, काय माहिती? नक्कीच 5 तारखेच्या मेळाव्यासंदर्भात वरळी डोम येथे पाहणी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते हळूहळू पोहोचत आहेत। आपण जर पाहिलं तर बाळा नांदगावकर हे अगोदर आलेले होते, त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब हे देखील पोहोचलेले आहेत। मनसेचे नितीन देसाई हे देखील पोहोचलेले आहेत। तसंच जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे की कशा प्रकारे हा जो 5 तारखेचा जो मेळावा आहे, भव्य असा मेळावा आहे, तो पार पडणार आहे। त्या अनुषंगाने या नेते मंडळींमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेनंतर पुन्हा एकदा पाहणीला सुरुवात होणार आहे। वरळी डोम मध्ये आतमध्ये जिकडे स्टेज असतं त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येणार आहे, कारण 5 तारखेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मराठी लोक, मुंबईकर देखील तसंच राज्यभरातून अनेक मंडळी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने कोणाची तिकडे गैरसोय होऊ नये या अनुषंगाने सर्व पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। बिलकुल स्नेहा, दोन्ही पक्षांकडनं कोण कोण नेते तिथं उपस्थित आहेत आणि कसं नियोजन असणार आहे, काय चर्चा त्यांची सुरू आहे? नक्कीच जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब हे पोहोचलेले आहेत। तसंच जर आपण पाहिलं तर मनसेचे यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मनसेचे बाळा नांदगावकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून पाहणीला सुरुवात झालेली आहे, आपल्याला पाहायला मिळतंय। चर्चा सुरू आहे अजूनही कशा प्रकारे नियोजन करण्यात येईल। 5 तारखेचा मेळावा हा भव्य मेळावा असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येणार आहेत याच वरळी डोममध्ये आणि त्यामुळे या वरळी डोमची पाहणी जी आहे ती करण्यात येत आहे। कशा प्रकारे नियोजन असेल याचीच एकंदरीत पाहणी करण्यात येते। बिलकुल, आपण हे दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित आपल्याला दिसत आहेत, कारण विजयी मेळावा आहे मराठी माणसांचा असं सांगितलं जातंय आणि याचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्याकडनं केलं जाते आणि म्हणूनच ज्या ठिकाणी हा मेळावा होणार आहे त्या स्थळाची पाहणी करण्यासाठी दोन्ही नेते आलेत। मनसेकडनं बाळा नांदगावकर, यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई हे तिथे उपस्थित आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अनिल परब आणि त्यांचे सहकारी आलेले आहेत आणि दोन्ही नेते एकत्र भेटून आता चर्चा करतायत नेमकं कसं नियोजन असेल, कारण या मेळाव्यासाठी मराठी माणसांची संख्या ही देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। चालू आहे, सर्व तयारी एकदा नक्की झाली की त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जाईल आणि नियोजन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। अनेक वर्षांनी आज मनसेच्या नेत्यांना भेटतात, म्हणजे मी अनौपचारिक भेटतच असतो, आम्ही कोर्टात नेहमी भेटत असतो। परब साहेब, साधारणतः किती गर्दी होईल अशी अपेक्षा आहे? हे सगळं पूर्ण भरून रस्ते पूर्ण जाम होतील, त्या दिवशी प्रचंड महापूर येईल गर्दीचा, अशी माझी भावना आहे। साहेब, राज साहेब आणि उद्धव साहेब यांची काही बोलणं झालं का? अनिल परब या ठिकाणी बोलतात, हा जो वरळीचा हा मोठा जो हॉल आहे किंवा इथे जे मोठे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अनिल परब हे या मेळाव्याच्या ठिकाणाच्या पाहणीसाठी आलेले आहेत। मनसेच्या नेत्यांना ते भेटलेले आहेत आणि इथे 5 तारखेला अगदी गर्दीचा पूर येईल, मराठी माणसाची गर्दी तिथं या विजय मेळाव्यासाठी असेल। वरळी डोम हे संपूर्णपणे भरून आणखी बाहेर देखील माणसं जमतील अशी अपेक्षा आहे, अशी भावना आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं। त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं, ज्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलंय, त्यांच्याकडनं ही पाहणी केली जाते नेमकं कसं असेल नियोजन, कारण दोन्ही पक्षाचे प्रमुख या मेळाव्यासाठी हजर असणार आहेत, त्यांची भाषणं होणार आहेत। दोन्ही ठाकरे बंधू या मेळाव्यासाठी असतील आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाकडनं ही पाहणी आणि नियोजनासाठी एकत्र सगळे जण जमलेले आहेत। अर्थात हा कुठल्या पक्षाचा नाही, तर मराठी माणसाचा, मराठी जनतेचा मेळावा आहे, विजयी मेळावा। हिंदी सक्ती ही आणि त्या संदर्भातला GR सरकारनं मागे घेतल्यानंतर जो काही मेळावा जो काही मोर्चा खरं तर त्यासाठी त्या हिंदी सक्ती विरोधात निघणार होता,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केलं होतं. मात्र 5 तारखेला निघणारा मोर्चा हा रद्द झाला, कारण सरकारनं हिंदी सक्ती संदर्भातला GR रद्द केला आणि म्हणूनच ज्या दिवशी मोर्चा निघणार होता त्या दिवशीच विजयी मेळावा घेण्याचं ठरलेलं, असं संजय राऊत आणि राज ठाकरे यांचं बोलणं झालं, असं स्वतः राज ठाकरेंनीच सांगितलं. त्यामुळे आता कुठे घ्यायचा या संदर्भात वरळी डोम हे ठिकाण राज ठाकरेंकडनं सुचवलं गेलं आणि त्याला आम्ही देखील मान्यता दिली, असं संजय राऊत यांनी सोशल मीडियावरनं सांगितलेलं होतं. त्यानुसार आता 5 तारखेच्या याच विजयी मेळाव्याची तयारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं आता सुरू आहे आणि त्यासाठी दोन्ही पक्षांचे हे नेते तिथे एकत्रित आलेत. ही खरं तर दुर्मिळ दृश्य आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि मनसेचे नेते हे एकाच ठिकाणी जाहीररित्या एकमेकांना भेटत आहेत. खरं तर अनिल परब यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी आता विचारलं की तुम्ही मनसेच्या नेत्यांना भेटताय, तर आम्ही नेहमीच भेटत असतो असं ते म्हणतायत. मात्र या दोन्ही पक्षातल्या नेत्यांची भेट यासाठी की ठाकरे बंधूंचा जो काही मेळावा 5 तारखेला, ज्याला मराठी जनतेचा, मराठी माणसाचा विजयी मेळावा म्हटलं जातंय, त्यासाठी नियोजनासाठी हे सगळे नेते एकत्रित आलेले आहेत. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या देखील आपल्या सोबत आहेत. स्नेहा, काय अपडेट्स? 5 तारखेचा मेळावा पार पडणार आहे. स्नेहा, तुमचा आवाज नीट येत नाहीये, मात्र ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. दोन्ही पक्षांचे नेते हे आज एकत्र आलेले आहेत, चर्चा करतायत, नियोजन करतायत ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी. कारण याच ठिकाणी 5 तारखेला खरं तर सकाळच्या वेळेत हा मेळावा होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे 5 जुलैला ज्या दिवशी मोर्चा निघणार होता हिंदी सक्ती विरोधात, मात्र सरकारनं आपला निर्णय रद्द केल्यानंतर 5 तारखेच्या मोर्चाऐवजी 5 जुलैला वरळी डोम इथे विजयी मेळावा होणार आहे आणि त्याच्याच नियोजनासाठी दोन्ही पक्षाचे नेते जमलेले आहेत, चर्चा करतायत. दोन्ही ठाकरे बंधू या मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आपल्याला दिसणार आहेत संपूर्ण महाराष्ट्राला आणि दोन्ही नेत्यांची तिथं भाषणं होणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याला प्रचंड गर्दी होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनंच नियोजन करण्यासाठीच म्हणून हे नेते एकत्र आले. दोन्ही पक्षाचे प्रमुख म्हणजेच ठाकरे बंधू दोघेही या मेळाव्याला हजर असणारे, दोघांची भाषणं होणार आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाची तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असेल. हे संपूर्ण डोम भरून बाहेर देखील गर्दीचा पूर येईल अशी आशा व्यक्त केली आहे अनिल परब यांनी आणि त्यामुळे योग्य नियोजन असावं यासाठी हे दोन्ही पक्षांचे नेते एकत्र जमलेले आहेत वरळी डोम या ठिकाणी, जिथे 5 तारखेला हा मेळावा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अनिल परब, तर मनसेकडनं बाळा दानगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार हे जमलेत. ज्यावेळेला सरकारकडनं हिंदी सक्ती संदर्भातला GR रद्द करण्यात आला, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानासमोर अगदी ढोल ताशे वाजले. संपूर्ण राज्यभरातच मनसेनं जल्लोष केला आणि संजय राऊत आणि राज ठाकरे यांचं ज्या पद्धतीनं बोलणं झालं असं राज ठाकरेंनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं. त्यामुळे विजयी मेळावा हा व्हायलाच हवा, म्हणून ज्या दिवशी मोर्चा निघणार होता त्याच दिवशी हा विजयी मेळावा घेण्यात येईल आणि त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरनं भाषण करताना महाराष्ट्राला दिसतील. या हिंदी भाषेच्या निमित्तानं का होईना दोन्ही ठाकरे बंधू हे महाराष्ट्राला एकत्रित बघायला मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे सांगतायत, त्याप्रमाणे हे दृश्य महाराष्ट्रातल्या जनतेला बघायला मिळेल असं एकंदरीत दिसतंय. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू हे एकाच मंचावर 5 जुलैला सकाळच्या वेळेत, म्हणजे अजून त्याची वेळ समोर आलेली नाही किती वाजता हा मेळावा सुरू होणार आहे, मात्र सकाळच्या वेळेमध्ये मेळावा होणार असं सांगण्यात आलंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या देखील आपल्या सोबत आहेत. प्रणाली, फार दुर्मिळ दृश्य दिसतंय ते, म्हणजे हे सगळे नेते वैयक्तिक कारणासाठी भेटत असले ती वेगळी गोष्ट, मात्र जाहीरपणे प्रथमच असे एकत्र दिसतायत मनसेचे आणि उबाठाचे नेते. अगदी खरं आहे. खरं तर ही पाहणी दौरा जो आहे हा काल होणं अपेक्षित होतं, काल रात्री 9:30 वाजता, परंतु काही कारणामुळे तो काल रात्री तो दौरा करण्यात आलेला होता आणि आज आपण पाहतोय की
मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जे आहेत ते एकत्रित पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अनिल परब असतील, साईनाथ जोगे असतील, हे मला दिसत आहेत. बाणांवर नितीन सरदेसाई हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि हे संयुक्तिकरित्या या ठिकाणी पाहणी करतायत. अनिल परब हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आलेलं आपल्याला माहितीये की शिवसेनेच्या महत्वपूर्ण सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी ते मोठ्या निष्ठेनं पार पाडत असतात आणि आज या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जो व्हेन्यू ठरलेला आहे, जी जागा निश्चित झालेली आहे वरळी डोम, त्या ठिकाणी सुद्धा हे सगळे पोहोचलेले आहे. अत्यंत महत्वाच्या एका कार्यक्रमासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी म्हणून हे नेते आहेत आणि जसं तू म्हणाले की हे अत्यंत दुर्मिळ असं चित्र आहे आणि खरंच वैयक्तिक खाजगी कामानिमित्त भेटणं आणि एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नियोजनासाठी बैठक घेणं ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे नेते या ठिकाणी संयुक्तिकरित्या पाहणी करतायत. बरोबर. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे हे दोन्ही पक्षाचे नेते तिथे पोहोचलेले आहेत. खरं तर कालच ही पाहणी होणार होती, मात्र आज इथे हे दोन्ही पक्षाचे नेते जमून नियोजन करतायत नेमकी किती गर्दी होईल, कारण गर्दी होणार याची खात्री आहे या नेत्यांना, त्यामुळे त्या पद्धतीचं नियोजन असायला हवं. म्हणून या दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित जमून नियोजन करतायत, पाहणी करतायत. आणखी अशाच काही घडामोडी आपण बघायच्यात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.